taking some time. Let it start. ओके झालं. आता प्रेझेंटी मार्क करा. ओके. आता सांगा मला, तुम्हाला स्क्रीन दिसते का? इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? ओके. येस येस. बघा, दिस इज युअर हिस्ट्रीज बुक. ओके. हे तुमचं असणार आहे इतिहासाचं पुस्तक सगळ्यांसाठी. इथे आपण थर्ड फोर्थ असं नाही करणार आहोत. सगळ्यांसाठी मी दाखवत आहे. हे आहे तुमचं इतिहासाचं पुस्तक. बरोबर. बघा, तुमच्या पुस्तकालाच नाव दिलेलं काय आहे? शिवछत्रपती. बरोबर. बघा, कोणाचं चित्र आहे हे? छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा तुमचा EVS पार्ट 2 असला तरी डायरेक्टली तुमच्या पुस्तकाला शिवछत्रपती असं नाव दिलेलं गेलं आहे. ओके. बघा, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, घोड्यावर स्वार झालेले, आणि त्यांच्यासोबत त्यांचे मावळे सुद्धा आहेत. ओके. प्रत्येक सब्जेक्ट प्रमाणे शिवछत्रपती हा विषय सुद्धा मी तुम्हाला नेहमीप्रमाणे इंग्लिश मध्ये वाचून दाखवणार आणि मराठीमध्ये तुम्हाला शिकवणार, एक्सप्लेन करणार. ओके. तर यामध्ये कोणकोणते धडे आहेत ते आपण बघून घेऊया का अगोदर? पूर्ण वर्षभरात तुम्हाला काय काय शिकायचं आहे, येस, ते आपण बघूया अगोदर. ओके. बघा, पहिला आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी, म्हणजे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. वर्क ऑफ सेन्स, संतांची कामगिरी. मराठा सरदार्स, द फेमस हाऊस ऑफ द भोसलेज, म्हणजे मराठा सरदार आणि भोसल्यांचे कर्तबगार घराणे. शिवाजीज चाइल्डहुड, शिवरायांचे बालपण. शिवाजीज एज्युकेशन, शिवरायांचे शिक्षण. द ओथ ऑफ स्वराज, स्वराज्याची प्रतिज्ञा, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. स्वराज, फर्स्ट कॉन्क्वेस्ट, स्वराज्याचे तोरण बांधले. डिफीट ऑफ इंटरनल एनिमीज, स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. प्रतापगड मेक्स हिस्ट्री, प्रतापगडावरील पराक्रम. बाजी प्रभू अँड द मेमोरेबल बॅटल ऑफ घोडकिंड, ओके, शर्तीने खिंड लढवली. द डिस्कम्फ्युटर ऑफ शाहिस्तेखान, शाहिस्तेखानाची फजिती. द सिज ऑफ पुरंदर अँड द ट्रीटी विथ द मुघल एम्पेरर, ओके, पुरंदरचा वेढा आणि तह. शिवाजी गिव्स द स्लीप टू द एम्पेरर, बादशाच्या हातावर तुरी दिल्या. The fort is captured but the lion is dead, गड आला पण सिंह गेला. A memorable ceremony, एक अपूर्व सोहळा. Campaign in south, दक्षिणेतील मोहीम. Okay. Management of forts and the navy, गड टोकांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन. And then management of the welfare state of स्वराज, लोक कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. ओके. These all lessons we are going to study in the whole year. पूर्ण वर्षभरात आपण हे सगळे लेसन शिकणार आहोत. तर आपला फर्स्ट लेसन आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी. ओके, म्हणजे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. येस, कॅन वी स्टार्ट विथ दॅट? ओके. ओके, स्पर्श, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? येस, तरी चुकून दाबला गेला. ओके. बघा, इथे जवाहरलाल नेहरूंनी काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेलं आहे. आपण तिथून सुरुवात करूया आज. ओके. बघा, शिवाजी डिड नॉट बिलॉंग टू महाराष्ट्र अलोन, ही बिलॉंग टू द होल इंडियन नेशन. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू तुम्हाला माहिती असतीलच. ओके. पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात की शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, पूर्ण देशाचे होते. शिवाजी वॉज नॉट अन ambitious ruler anxious to establish a kingdom for himself, but a patriot inspired by a vision and political ideas derived from the teachings of the ancient philosophers. Okay.
मग बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे यांनी काय केलं, तत्ववेत्यांच्या शिकवणुकीतून स्फूर्ती घेतली होती. ओके, आणि त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेतून ते केवळ स्वतःसाठीच राज्य स्थापन करतील असे राजा ते नव्हते. फक्त स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती. ओके. He studied the merits and faults of the system of administration in kingdoms existing at the time and determined his own policies and administration in the light of that knowledge. Okay. मग त्यांनी काय केलं, त्यावेळीची जी राज्य पद्धती होती त्यांच्या गुणांचा अवगुणांचा अभ्यास केला आणि त्यातून आपले विशिष्ट धोरण आणि राज्यव्यवस्था यांची आखणी केली. A devout Hindu, he was tolerant of other religions and established a number of endowments for maintaining sacred places belonging to them. मग महाराज काय होते, धर्मनिष्ठ होते. महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते, धर्माने ते हिंदू होते, पण त्यांना इतर धर्मांविषयी तेवढीच भावना होती. इतर धर्मांविषयीची त्यांची भावना देखील सहिष्णुतेचीच होती. त्यांनी इतर धर्मीयांचे जे पूज्य स्थान आहेत त्यांनी इनामे दिली होती. ओके. As a general, he was undoubtedly one of the greatest in Indian history. He saw the need for and raised a navy to guard his coastline and to fight against the British and the Dutch. Pratapgarh Fort, built in 1656, stands today as a monument to his military genius. Sri Shivaji is a symbol of many virtues, more especially of love of country. Jawaharlal Nehru. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितला आहे. तर ते काय सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर सेनानी होते. स्वातंत्र्याचं रक्षण व्हावं म्हणून त्यांनी आरमाराची व्यवस्था केली होती. त्याचं महत्व सुद्धा त्यांना पटलेलं होतं. इंग्रज आणि डच यांच्या आक्रमणांपासून आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारलं होतं. प्रतापगडचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्त्र ते किती निपुण होते ते दिसून येतं. आणि शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर खूप प्रेम होते. ओके. आणि मानवी सद्गुण कसे असावे यांचे ते साक्षात प्रतीकच होते. ओके. हा महिमा छत्रपती शिवाजी महाराजांचा जवाहरलाल नेहरू यांनी गायला आहे. ओके. त्यांच्याबद्दल त्यांनी काही शब्द बोलले आहेत. तर आपला पहिला लेसन आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी. येस, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र. काही समजलं नाही, काही प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारू शकता मला. ओके. एकदम शांतपणे नीट लक्ष देऊन सगळं ऐकायचं आहे. ओके. कुठे काही प्रॉब्लेम आला, कोणत्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर तुम्ही ते मला विचारू शकता. ओके. जरा जास्त स्क्रोल झालं. ओके. बघा, शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट मॅन. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ओके की छत्रपती शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते. We celebrate his birth anniversary with great pomp and reverence. आपण त्यांची जी जयंती आहे ती दरवर्षी मोठ्या समारंभाने आणि आनंदाने साजरी करतो की नाही सांगा मला. सध्या आपल्याकडे 2 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला साजरी करता आली नाही, कारण आपल्याकडे पॅन्डेमिक चालू आहे कोविडचं. पण त्या अगोदर त्यांची जयंती आपण खूप थाटामाटाने साजरी केली की नाही. ओके. इट इज हॅपी डे फॉर यू चिल्ड्रन. तुम्ही मुलं तर त्या दिवशी किती आनंदात असतात, कारण तुम्हाला रॅलीत जायला मिळतं, झेंडे फडकवायला मिळतात, हो की नाही. You sing songs and povadas in his honor. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, बरोबर. You garland his picture and say शिवाजी महाराज की जय. मग तुम्ही त्यांची जी तस्वीर आहे, फोटो आहे किंवा त्यांचा पुतळा असेल त्याला हार घालता आणि
छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणता. तुम्ही त्यांच्या नावाचा जय जयकार करता. हु वॉज दिस छत्रपती शिवाजी महाराज? मग हे छत्रपती शिवाजी महाराज नक्की कोण होते? तुम्हाला सगळं माहिती आहे का याबद्दल सांगा. What was the great work he did? We celebrate his birthday every year. मग त्यांनी असं काय काम केलं नक्की की की त्यांनी असं काम केलं की ज्यांचा बर्थडे, ज्यांची जयंती आपण एवढ्या थाटामाटात साजरी करत असतो. कोण होते बरं छत्रपती शिवाजी महाराज? त्यांनी आपल्यासाठी काय केलं? त्यांनी पूर्ण जनतेसाठी काय केलं की त्यांचा जन्मदिवस आपण एवढ्या थाटामाटात साजरा करतो? तर आपण बघूया. The time in which छत्रपती शिवाजी महाराज live was that of the medieval period. बघा, छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. ओके. In those days, monarchy or the rule of kings prevailed everywhere. मग त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल होता. म्हणजे सगळ्या ठिकाणी त्या त्या प्रदेशाचे राजे आपल्या जनतेवर राज्य करत असायचे. ओके. Many of the kings pursue their own pleasure and enjoyments instead of the welfare of their subject. मग हे राजे काय करायचे? प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच शयनविलास मनात मग्न असायचे. म्हणजे स्वतःचेच तिजोऱ्या भरायचे, स्वतःकडेच सगळा पैसा ठेवायचे, स्वतः किती आरामात राहू शकतील असा विचार करायचे. प्रजेचा विचार ते करत नव्हते. ओके. राज्यातील लोकांचा विचार ते राजे करत नव्हते. But even in those days, there were some kings who looked after the welfare of their subject. पण त्यावेळी अशा राज्यांच्या कारकिर्दीत देखील काही राजे असे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठीच राज्य केलं. ओके. आपल्या प्रजेचं कल्याण व्हावं असंच त्या राजांना वाटत असे. मग ते कोण होते बघा. Mughal Emperor Akbar in north and Emperor Krishnadevaraya of Vijayanagar in the south are famous in history for their benevolent rule. बघा, उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील विजयनगरचा राजा किंवा सम्राट राजा कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. बेनिव्होलंट रूल म्हणजे कल्याणकारी राजवट. म्हणजेच काय? त्यांनी स्वतःचा हित न बघता जनतेच्या हिताचा नेहमी विचार केला. ओके. असे ते राजे होते. कोण होतं? उत्तरेमधील मुघल बादशाह होता अकबर आणि दक्षिणेतील सम्राट कृष्णदेवराय. ओके. Likewise, Shivaji Maharaj also commands great respect even today. त्यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. आता सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की आपल्याला एकदम भरभरून येतं. ओके. एकदम आपल्याला अभिमान वाटतो त्यांचा. का? कारण त्यांची कामगिरीच अशी होती. ओके. ओके. यू कॅन सी प्रत्येक वेळी तुम्हाला शिवाजी महाराज दिलेला आहे तिथे आय एम रीडिंग छत्रपती शिवाजी महाराज ॲज अ रिस्पेक्ट. ओके. सी. छत्रपती शिवाजी महाराज इस्टॅब्लिश स्वराज इन महाराष्ट्र. महाराजांनी काय केले? महाराष्ट्रात आपले स्वतःचे म्हणजे स्वराज्य निर्माण केले. स्वराज मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट, अवर ओन रूल. आता स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. ओके. For about 400 years before Chhatrapati Shivaji Maharaj, Maharashtra was not free. बघा, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी सुमारे 400 वर्ष अगोदर महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्रावर कोणी ना कोणी सत्ता केलेली होती. महाराष्ट्रात स्वतःचं असं स्वराज्य नव्हतं. A large portion of it was under the rule of Nizam Shah of Ahmednagar and the Adil Shah of Bijapur. मग महाराष्ट्राचा बराचसा भाग हा अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपसामध्ये वाटून घेतलेला होता आणि ते आपल्यावर सत्ता करत होते. These two sultans had divided Maharashtra among themselves. They were not liberal in their outlook.
They oppressed the people over whom they ruled. मग ते काय करत होते, त्या सुलतानांनी महाराष्ट्राचा अर्धा भाग एकमेकांमध्ये वाटून घेतला होता, पण ते मनाने उदार नव्हते आणि ते प्रजेवर जुलूम करत असत, प्रजेवर अन्याय अत्याचार करत असत. They were also sworn enemies of each other. मग त्या दोघांमध्ये सुद्धा हाडवैर होतं, म्हणजे ते एकमेकांचे दुश्मनच होते. They constantly fought against each other with the result that the people suffered and were harassed. बघा, त्या दोघांच्यात अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोघांमध्ये नेहमी भांडणं होत राहायची आणि त्या भांडणांचा त्रास व्हायचा जनतेला. ओके, जनतेला त्या गोष्टींचा त्रास व्हायचा, भरपूर त्रास होत असे. ओके, तर त्यांच्या काळात जनतेचे हाल व्हायचे, लोक सुखी नव्हती. The people could not get enough to eat, nor could they celebrate their festival or worship their gods openly and freely. मग त्यांच्या काळात प्रजा किंवा रयत ही सुखी नव्हती. उघड उत्सव करणे, पूजा करणे हे त्यांना अलाउड नव्हतं. ओके, त्यांना याची सोय नव्हती आणि रयतेला त्यावेळी पूर्ण पोटभर अन्न सुद्धा खायला मिळत नव्हतं. They were not sure of safety even in their own homes. त्यांना राहायला सुरक्षित निवारा देखील नव्हता. स्वतःच्या घरात राहण्याची देखील त्यांना चोरी झाली होती. There was injustice everywhere. सगळीकडे अन्याय माजला होता, कोणीच न्यायात जगत नव्हतं. संपूर्ण महाराष्ट्रात जनतेवर अन्याय होत होता. In Maharashtra there were many watandars like Deshmukhs and Deshpandes who owned Jagirs. मग महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख आणि देशपांडे यांच्यासारखे काही वतनदार होते, त्यांच्याकडे जागिरी दिलेल्या होत्या. दे लव ओनली देअर जागीर अँड नॉट देअर कंट्री. मग त्या जागीरदारांचं रयतेकडे लक्ष नव्हतं, त्यांना फक्त त्यांची जागीर प्यारी होती, त्यांचं फक्त त्यांच्या जागिरीवर प्रेम होतं, त्यांच्या देशावर प्रेम नव्हतं. The constant fightings among them brought great misery to the people. मग त्यांच्यात देखील नुसते भांडणं होत राहायची, वतनासाठी जागिरीसाठी ते एकमेकांवर भांडत राहायचे आणि त्यामध्ये लोकांना त्या गोष्टीचा इफेक्ट किंवा परिणाम त्या लोकांना भोगायला लागायचा. रयतेचे खूप हाल व्हायचे त्यांच्या काळात. देअर वॉज मिसरूल एव्हरीवेअर. सगळीकडे रयतेचे हाल होत होते. पीपल वेर टायर्ड ऑफ दिस ऑपरेशन अँड वेर व्हेरी अनहॅपी. मग लोक या सगळ्या गोष्टींना कंटाळली होती, त्रासून गेली होती आणि सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. Chhatrapati Shivaji Maharaj saw all this. He undertook the noble task of establishing Swaraj in Maharashtra, which would bring happiness to the people. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सारं पाहिलं आणि रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचं पवित्र कार्य त्यांनी आपल्या स्वतःच्या हाती केलं. महाराष्ट्राची जनता या गोष्टीतून मुक्त व्हावी, त्यांचे जे हाल होत आहेत ते थांबावे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आलं आणि त्यांनी आपल्या रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनाचे पवित्र कार्य आपल्या हाती घेतले. He first brought to book the वतनदार्स who fought among themselves. मग त्यांनी काय केलं, पहिल्यांदा जे भांडखोर वतनदार होते, जे एकमेकांमध्ये भांडत राहायचे जहागिरीसाठी, वतनांसाठी, त्यांनी बरोबर सरळ रेषेवर आणले, वठणीवर आणले. He then used them in his plan to establish स्वराज. आणि मग त्यांनी स्वराज्याच्या कामासाठी त्या वतनदारांचा उपयोग करून घेतला. He fought against the powers that oppressed the people and defeated them. मग त्यांनी काय केलं, रयतेवर अन्याय करणाऱ्या ज्या काही सत्ता होत्या त्यांच्याशी लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी लढा दिला आणि त्या जुलमी राजवटींचा पराभव करून टाकला, त्यांना हरवून टाकले. He established हिंदवी स्वराज based on justice, fair play and equal treatment to people of all castes and religion. ओके, त्यांनी काय केलं, जुलमी राजवटींचा पराभव केला आणि न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे हिंदवी स्वराज्य सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचे होते.
या हिंदवी स्वराज्यात कोणताही भेदभाव केला जात नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हिंदवी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताही भेदभाव केला नाही. Shivaji Maharaj made no distinction between Hindus and Muslims. He honored the saints of all religions. We draw inspiration from these noble deeds of Maharashtra. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा कोणताच भेदभाव कधीच केला नाही आणि त्यांनी सर्व धर्मातील जे साधू संत होते त्यांचा सन्मान केला. ओके. आणि आता सुद्धा आज सुद्धा आपण जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर चालत असू, आपण त्यांचा आदर्श समोर ठेवत असू. स्वराज तुझा माईक कॅमेरा ऑफ करायचा आहे. आपण जर त्यांच्या शिकवणीवर चालत असू तर आपण त्यांची ही प्रेरणा, जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बनायचं असेल तर आपण त्यांचं हे कार्य आपल्या समोर ठेवलं पाहिजे. त्यांनी काय केलं, नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय असं बोलून चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, कसे वागत होते ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. During a period of about 300 to 400 years before Chhatrapati Shivaji Maharaj, many saints were born in Maharashtra. मग शिवाजी महाराजांनी जसा संतांचा आपल्या कारभारात समावेश करून घेतला, आपल्या राज्य दरबारात त्यांना चांगलं स्थान दिलं, त्या संतांचा त्यांच्या आधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुद्धा 300-400 वर्ष अगोदर महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले होते. Many saints were born in Maharashtra. Their work helped Chhatrapati Shivaji Maharaj in his successful effort of establishing Swaraj. We shall see in the next chapter what these saints did. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कामगिरी केली स्वराज्य स्थापनेची आणि नंतर स्वराज्य स्थापन झाल्यानंतर त्यांनी जे धर्मनिरपेक्ष राज्य पुढे चालवलं, त्या स्वराज्य स्थापनेच्या कामी त्यांना या संतांच्या शिकवणीचा फार उपयोग झाला. मग संतांनी नक्की काय कामगिरी केली होती ते आपण आता पुढच्या धड्यात पाहणार आहोत. ओके, तुमचा हा लेसन इथेच संपलेला आहे. सगळ्यांना समजलाय का धडा महाराष्ट्र बिफोर शिवाजी? येस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा लेसन आपण शिकलो आहोत. तुम्हाला समजलाय का? सगळ्यांना सांगा मला चॅट बॉक्स मध्ये, सांगा लवकर. ओके, तर बघा आता सांगा मला, बघा इथे काय सांगितलंय. द टाइम इन विच शिवाजी महाराज लिव्ड वॉज वन ऑफ द डॅश डॅश पिरियड. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या काळात राहत होते, कोणत्या काळात होऊन गेले? आताच मी सांगितलं आहे तुम्हाला, एन्शियंट, मिडायवल की मॉडर्न. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ प्राचीन युगाचा होता, मध्ययुगाचा होता की आधुनिक युगाचा होता? एन्शियंट पिरियड, मिडायवल पिरियड और मॉडर्न पिरियड? सांगा, कोण सांगणार आन्सर? आता शिकवलं मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययुगीन काळात होऊन गेले. ओके, द टाइम इन विच छत्रपती शिवाजी महाराज लिव्ड was that of the medieval period. Okay, next question is Chhatrapati Shivaji Maharaj established Swaraj in dash dash. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना टिंबटिंब येथे केली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश? सांगा कुठे केली स्वराज्याची स्थापना? येस कनिष? महाराष्ट्र. गुड. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं. शिवाजी महाराज इस्टॅब्लिश स्वराज इन महाराष्ट्र. ओके, एम्पेरर ऑफ विजयनगर. विजयनगरचा बादशाह कोण होता? विजयनगरचा सम्राट कोण होता? स्वराज? कृष्णदेवराय. ओके, गुड. सुलतान ऑफ अहमदनगर. अहमदनगरचा सुलतान कोण होता? गार्गी?
निजामशाह. गुड. अँड सुलतान ऑफ बिजापूर, विजापूरचा सुलतान कोण होता? स्वराज. आदिलशाह. गुड. Okay. Now name the kings who look after the welfare of their subject. सांगा मला या क्वेश्चनचा आन्सर. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे सांगायची आहेत. मी सांगितले तुम्हाला मगाशी, तुम्हाला आठवत असतील ती नावे सांगा ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलं. ओके. कनिष्क. शिवाजी महाराज. अजून? ओके. हा सांग. अजून दोन सांगितलेले मी. ओके. स्वराज. स्वराज तू सांगणार का कृष्णदेवराय. उत्तर? राजा कृष्णदेवराय. आणि अजून एक? अजून? गार्गी. नो. आर्या. आर्या. निजामशाह. नो. नाही. निजामशहा आणि आदिलशहा तर जुलमी राजे होते, त्यांनी प्रजेचे हाल केले. दुसरा कोण होता अजून? छत्रपती शिवाजी महाराज, राजा कृष्णदेवराय आणि अजून थर्ड कोण होता? कोण सांगणार अजून? हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. स्पर्श सांग. ओके. गार्गी. येस गार्गी. सम्राट अकबर. येस. सम्राट अकबर. मुघल सम्राट अकबर. मुघल सम्राट अकबर, साऊथचा सम्राट कृष्णदेवराय आणि छत्रपती शिवाजी महाराज हे काय होते? असे राजे होते ज्यांनी आपल्या प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. नेक्स्ट आहे व्हॉट नोबल टास्क डिड छत्रपती शिवाजी महाराज अंडरटेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले होते? सांगा. कोणतं टास्क हाती घेतलेलं, कोणतं कार्य हाती घेतलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी? कोण सांगणार? स्वराज. रयत सुखी ठेवण्याची आणि स्वराज्य स्थापन करायची. ओके. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले होते. नेक्स्ट इज हु डिड शिवाजी महाराज फाइट अगेन्स्ट. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी लढा दिला? सांगा मला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली, कोणाशी लढा दिला? येस स्वराज. जुलमी सत्तेची. व्हेरी गुड. जुलमी सत्ता किंवा जुलमी राजवटींशी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा दिला. ओके. फाइंड. ओके. समजलाय का तुम्हाला हा लेसन? सांगा मला. सगळ्यांना समजलाय का लेसन? आता आपण रीडिंग घेणार आहोत. यस सांगा टीचर. मला. स्पर्श आज एक पण आन्सर का नाही दिला तू? लेसन समजलाय ना? किती छान लेसन होता, एकदम छोटासा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा, जन्मापूर्वीचा महाराष्ट्र. ओके. आता सगळ्यांनी एक एक पॅरेग्राफ रीड करायचा आहे. आपण थर्ड स्टँडर्ड पासून सुरू करूया. स्वराज. स्वराज रीडिंग करायचं आहे. येस मॅम. शिवाजी महाराज was a great हम्म. man. We हम्म.
celebrate his birth anniversary. anniversary Hmm. with great Pomp. pomp and Reverence. reverence. Hmm. It is a Huh? happy day for you Children. children. You sing song and Povadas. podas in his Honor. honor. Hmm. You Garland. garland Hmm. his picture and send Hmm. Shivaji Maharaj ki jai. Hmm. Who has Who who was was? who was this Shivaji Maharaj? Hmm. What God was? God was the great his Work. Great work. work great works he did the that we Hmm. Celebrate. celebrate his Hmm. birthday every year. Okay. Stop. Next is Kushal. Yes, teacher. Read करायचंय. तिच्या कुठून द स्क्रीनवर दिसतंय तिथून. द द TIME Hmm. Time. time in WHICH Which. Which. which SHIVAJI Shivaji. Shivaji Maharashtra Maharaj. Maharaj LIVED Lived. lived WS Was. was that of the MEDIE Monarchy. monarchy uh, P Uh, PERI नाही monarchy or monarchy on sorry wait. ओके. मिडायवल पिरियड. इथून वाचत होता ना तो. कुठणार टीचर सेकंड लाईन. हा I and in THOSTE Those. Rose Those.
Dates. Hmm. M N. O Narch. Monarchy. Monarchy are the are Or. are are The uh, rule. the Rule of kings. rule of kings. Spelling date कर. OW on Kings prevailed everywhere. kings brevet uh, Everywhere. Okay, stop. Mic off everywhere. करायचा आहे. Mic off. Next is स्पर्श. स्पर्श रीड करायचा आहे many of पासून. Yes, teacher. Yes, start reading. स्पर्श आवाज येत नाही तुझा. तिथे कुठनं? Many of. फर्स्ट लाईन दिसते त्याच्यात many of. हा. Full. हा. Many of the kings PUR Pursued. pursued their own PLASURES Pleasures. pleasures and enjoyments Hmm. Instead. instead of the WELFARE Welfare. Welfare. welfare of their Subjects. Okay. Yes. कनिष. कनिष तू रीड करायचा आहे बट पासून. बट. Yes, कनिष. but माइक. one is In. ETHOSE those days there were some Hmm. king Some kings. some things WHO how Who. who who KEE तिच्या माझा राहिलेला हो परत रीड कर. थांब जरा. कनिषचा वाचून झाल्यावर कर. Who looked. who look after the WELFARE Welfare. welfare of the SUBJECTS Subject. subject the Mughal. Mughal EMPEROR Emperor.
Emperor. Emperor. Emperor. A Akro. Akbar. Akbar in the North. 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 North and Akro. Emperor. Emperor. Krishna Devraya. Krishna Devraya. Hmm. RWI. VI. We are Vijayanagar. 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 Vijayanagar in the south. R F R O F F A Famous. famous in Story. History. History for their BENEWO VO. VO. O VOLENT. Benevolent. Failing Holland. Rule. Okay. Stop. That Okay. Stop. Stop. माइक ऑफ करायचा आहे. नेक्स्ट गार्गी. गार्गी यू विल रीड फ्रॉम likewise. जे माझा Okay, wait Spursh, I will tell you. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. गार्गी रीडिंग करायचं आहे इंग्लिश मध्ये. येस मॅम. येस. शिवाजी महाराज रीडिंग स्पेलिंग रीड कर बेटा. जेव्हा येणार नाही वर्ड तेव्हा स्पेलिंग रीड कर. ESTABLISHED. 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 स्वराज यू हॅव टू रीड अ स्पेलिंग. जेव्हा तुम्हाला वर्ड येणार नाही तेव्हा स्पेलिंग रीड करायचं आहे. वाचायला कसं शिकणार मग तुम्ही. महाराष्ट्र स्वराज्य means सेल्फ. self. GOVERNMENT. गव्हर्नमेंट. Government or our. our ओन. OWN ओन असं रीड करायचं आहे. own rule for Yes. about for 100 years Before Shivaji Maharaj was not free of large large portion of it was number under
under, under the rules of the Nizamshah, Nizamshah of AHMADAGAR, Ahmednagar, Ahmednagar, and the Adil Shah of Bijapur. Bijapur. Okay, stop. माइक ऑफ करायचा आहे. नेक्स्ट इज स्पर्श. स्पर्श you will read from this. These two. Yes. These two Sultans 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 had divided divided Maharashtra among THEMESCLVES themselves. themselves. They were not Liberal liberal in their outlook. They oppressed oppressed the people over whom whom they whom they ruled ruled. ruled Ruled. They were also sworn tolerant sworn on enemies enemies of each other. They constantly Constantine constantly Constantine FOUGHT 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 against against each other with the dilute result. result that Okay, stop. माइक ऑफ करायचा आहे. नाव आर्या विल रीड. The people SOFFERED Suffered suffered and very where well HARASS harassed harassed hmm. the people cloud no could no could no get no get could not get enough enough to eat no now cloud could close in the day calendar celebrate 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 their FESTIVALs place
Festivals. for festival for Worship. the worship worship their God clear and flare the Gods openly and freely. clear pretty Okay, they stop आर्या. माइक ऑफ करायचा आहे. नेक्स्ट इज स्नेहा. स्नेहा आप पढ़ोगे अभी. their WERE dear we not They were. they were not SURE Sure. sure of Safety. safety even Even. even even Even. even in Their. the Own. queen Own. on HOMES Homes. home the पढ़िए जल्दी से. There was. there was स्पेलिंग पढ़ना है जब आपको नहीं आ रहा है. INJUSTICE Injustice. injustice EVERY WHERE Everywhere. everywhere in Maharashtra There were. there were many WATAND Watandars. passengers like Hmm. DESHMUKHS Deshmukhs. Demuks Deshmukhs. Demuks Hmm. and पढ़िए. Deshpandes. Deshpandes how Who. to O Own. W honored Own. honored Own. Own. on JAGIRS Jagirs. charges Okay, stop. माइक ऑफ करना आहे स्नेहा. येस. सगळ्यांचा रीडिंग झालाय का सांगा मला. Yes, teacher. एव्हरीवन हॅज कम्प्लीटेड. लिहा चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांचं रीडिंग झालंय का. सगळ्यांनी एक एक करून एस टाका. कोणाकोणाचं रीडिंग झालंय. ओके. सो आजचा लेसन तुम्हाला समजलाय का. महाराष्ट्र बिफोर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र. त्यामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्रातली जनता कशी त्रस्त होती, कसं त्रास होत होता त्या लोकांना,
आणि कोणकोणते राजे होते, कोणकोणते सुलतान होते, कोणकोणत्या जुलमी राजवटी होत्या, कोण वतनदार होते, हे आपण याच्यात पाहिलं. बरोबर. येस. तर याच्याशी रिलेटेड जो होमवर्क आहे तो तुम्हाला पाठवून दिला जाईल तुमच्या गुगल क्लासरूम किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. ओके. मेनली व्हॉट्सअप ग्रुपवरच पाठवेन मी, सगळ्यांना मिळावा म्हणून. ओके. सो बाय बाय एव्हरीवन. नाउ यू ऑल कॅन लीव द Bye, क्लास. teacher. Bye bye teacher. बाय बाय Bye, ma'am. बाय बाय.